देशात सातत्याने वाढणारी महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅसचे गगनाला भिडणारे दर आणि केंद्र सरकारच्या अपयशी आर्थिक धोरणांविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे स्टेशन परिसरामध्ये तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी संतप्त शिवसैनिकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। जनता त्रस्त, मोदी परदेशी, वारीत वस्त, रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा, ट्रम्प बोले मोदी डोले अशी घोषणा शिवसैनिकांनी दिल्या। वाढत्या महागाईच्या राक्षसाविरोधात शिवसेनेने जोरदार आंदोलन केले। वाढत्या महागाईविरोधात सर्वसामान्य नागरिकांची स्वाक्षरी मोहीमही येथे राबवण्यात आली। याला जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। 5 राज्यातील निवडणुकांमध्ये हजारो लिटर इंधन भाजपाने मोटारीतून प्रचारासाठी वापरले। मोदींनी प्रचारासाठी विमानातून प्रवास केला। इंधन वाढ होऊ देणार नाही असं खोटं आश्वासन दिलं। जागतिक स्थिती माहिती असतानाही मोदींनी इंधनाची पैशाची उधळपट्टी केली आणि निवडणुका आटपताच जनतेला महागाईच्या खाईत लोटून परदेश दौऱ्यावरती निघून गेले आहेत। ही कृती संतापजनक असून महागाई वाढण्यास केंद्रातील सरकारची चुकीची आर्थिक धोरणं आणि अपयशी ठरलेली परराष्ट्र नीती पूर्णपणे जबाबदार असल्याची टीका शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी यावेळी केली आहे। तसेच अच्छे दिनच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून हे सरकार केवळ मुठभर उद्योगपतींचे हित जपत असल्याचं विचारे यांनी सांगितलंय। या आंदोलनामध्ये जिल्हा प्रमुख केदार दिघे, संपर्क प्रमुख नरेश मनेरा, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, ठाणे महानगर संघटक महेश कदम यांच्यासह उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, माहिती जिल्हा संघटिका रेखाताई खोपकर, पदाधिकारी प्रतीक राणे, हेमचंद्र राठविडेकर, अमोल हिंगे, महेश्वरी तरे यांसह असंख्य शिवसैनिक आणि नागरिक यामध्ये सहभागी झाले होते। सरकारचं करायचं काय? संपूर्ण हिंदुस्थानामध्ये महागाईचा भ्रष्टाचाराने प्रचंड कम झालेला असून या महागाईने ही जनता त्रस्त झालेली होरपळ निघालेली आहे। गेल्या 12 वर्षाच्या काळामध्ये आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने या सरकारचं काम चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल करोनाचा काळ सुद्धा आठवा। त्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा ही परिस्थिती त्या ठिकाणी झाली नव्हती आणि त्या ठिकाणी आज जो तुम्ही परिस्थिती बघितली असेल, महागाई असेल, इतर मुद्दे असतील, परंतु आज सर्वसामान्यांना डिझेल असेल, पेट्रोल असेल, खाद्यतेल असेल, CNG असेल, या सर्वांवरती जेवढे भाववाढ झालेले आहेत, युद्ध परिस्थितीत मला वाटतं ते युद्ध संपलं सुद्धा, परंतु आज युद्धाच्या नावावरती लोकांना किती तुम्ही त्या ठिकाणी वेठीस धराल हा प्रश्न आता सर्वसामान्य लोकांसमोर आलेला आहे। आणि आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण ह्या संबंध स्टंटबाजी सर्व चालू आहे। आज तुम्ही देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलं, परंतु आज तुम्ही बघितलं असेल अजूनही देशाचे पंतप्रधान फिरतायत आणि आज तुम्ही सांगितले दौरे बंद करा, परंतु कित्येक ठिकाणी अजूनही दौरे चालू आहेत। आज तुम्ही बघितलं असेल पेट्रोल, डिझेल असेल, CNG असेल, इलेक्ट्रिक कार घ्या, परंतु इलेक्ट्रिक कारचे इलेक्ट्रिकचं बिल सुद्धा भरायला आज तुम्ही बघितलं असेल त्याची सुद्धा दरवाढ झालेली आहे। आज तुम्ही बघितलं असेल खऱ्या अर्थाने जर दिलासा द्यायचा असेल तर इन्कम टॅक्स, सर्वसामान्य माणूस जो इन्कम टॅक्स भरतो त्याच्यामध्ये तुम्ही सवलत द्या, GST चा रेट कमी करा। आज रेल्वेने जातात, आज रेल्वेच्या प्रवाशांचं ते तिकिटाचे दर कमी करा त्या ठिकाणी। अशा पद्धतीने जर वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही केलं, फक्त लोकांना उपदेश करून चालणार नाही। आज तुम्ही खऱ्या अर्थाने सरकार म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे। आज तुम्ही बघितलं असेल महिलांवरती अत्याचार होत आहेत। आज तुम्ही बघितलं असेल कालच कल्याणमध्ये त्या ठिकाणी एका तरुण मुलीवरती त्या ठिकाणी अत्याचार झाले। मला वाटतं महाराष्ट्र हा देशामध्ये सर्वात गुन्हेगारी याच्यामध्ये नंबर 1 त्या ठिकाणी आहे। भ्रष्टाचारामध्ये गेले सातत्याने 3 वर्ष या ठिकाणी भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि अशा पद्धतीने आज या महाराष्ट्राचा असेल देशाची परिस्थिती ज्या ठिकाणी करून ठेवलेली आहे, आज लाज वाटते असेल। तुम्ही बघितलं असेल रस्त्यावरनी चालू शकत नाही। आज या ठाणे महापालिकेचं तुम्ही बघितलं असेल कालच महासभा होती, त्या महासभेमध्ये 232 ठराव जे जनतेच्या हिताकरती त्या ठिकाणी मांडले होते, पण कुठल्याही प्रकारची चर्चा न करता 5 मिनिटांमध्ये करोडो रुपयाचे त्या ठिकाणी हे मंजूर केले गेले। मला वाटतं स्थानिक बीजेपीने सुद्धा त्या ठिकाणी विरोध केलेला आहे की त्या ठिकाणी चर्चा बिर्चा काही नाही। आणि असं असताना
आज तुम्ही बघितलं असेल महानगरपालिकेची सुद्धा परिस्थिती डबघाईला आलेली आहे। आज तुम्ही बघितलं असेल 3,500 कोटीची त्या काळामध्ये जे केलेली कामं होती त्या कामाचा अजूनही त्या ठिकाणी लेखाजोखा त्या ठिकाणी मिळत नाही, कित्येक पैशाचा हिसाब त्या ठिकाणी मिळत नाही। आज सोबत तुम्ही बघितलं असेल फक्त या देशामध्ये फक्त निवडणुका जिंकायच्या कशा, ईव्हीएम मशीनचा कसा गैरवापर करायचा, सत्तेचा कसा गैरवापर करायचा, अशा पद्धतीने त्यांचं काम त्या ठिकाणी चालू आहे। जनतेच्या प्रश्नाकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे आणि म्हणून आज लोक रस्त्यावरती आज आलेले आहेत। आणि तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने या ठिकाणी कुठलाही एजा हे न ठेवता आज तुम्ही बघितलं महिलांवरती अत्याचार, मुलांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे। आणि तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी नीटची परीक्षा या महाराष्ट्रामधले सर्व त्या ठिकाणी या परीक्षेमध्ये जो काय ज्या पद्धतीने पेपर फुटले गेलेले आहेत, म्हणजे मुलांचं भवितव्य सुद्धा त्या ठिकाणी अंधारात ठेवलं। महिला असतील, मुलं असतील, या संबंध म्हणजे सर्वसामान्य नागरिक सुद्धा त्या ठिकाणी हवालदिल झालेला आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी आज संबंध आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आमच्या पक्षाच्या माध्यमातून आत्ता झालेली जी काही महागाई आहे त्याच्या विरोधात निषेधार्थ आज सर्व जनतेला एकत्रित घेऊन हा निषेध नोंदवण्याकरता इकडे साक्षरी मोहीमची आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे। दूध असो, पेट्रोल असो, डिझेल असो, गॅस असो, दैनंदिन दिवसाच्या आवश्यकतेच्या जेवढ्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यावरती महागाई वाढलेली आहे आणि सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडण्याचं काम हे आजच्या या सरकारने केलेलं आहे। फक्त उद्योगपतींना आश्रय द्यायचा आणि सर्वसामान्य जनतेला फक्त जुमले द्यायचे हे या सरकारने काम केलेलं आहे आणि म्हणून आजचा हा निषेध आहे। वेळोवेळी या सरकारच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होते, नागरिकांची फसवणूक होते। नागरिकांना जे हवंसं आहे, जे महत्वाचं आहे ते दिलं जात नाही आणि आपण जसं म्हणता की आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशा पद्धतीचा जर का युद्धस्तरीय अशी कुठची गोष्ट घडत असेल तर एखाद्या राष्ट्राला किंवा तिथे असलेल्या पंतप्रधानांपासून घेऊन इतर तज्ज्ञांना याची माहिती अगोदरपासून असली पाहिजे, की त्याचा अंदाज अगोदरपासून असला पाहिजे होता। पण आपल्याकडे दुर्दैव आहे की इकडे निवडणुकांचा अंदाज पहिल्यांदा घेतला जातो। म्हणून आम्ही वेळोवेळी हे म्हणतो की हे सरकार जे बसलंय हे वोटिंगनी नव्हे तर सेटिंगनी बसलेलं आहे आणि त्यामुळे या पद्धतीचा निषेध आम्ही नोंदवतोय। याही पलीकडे जाऊन आमचा जाहीर आव्हान आहे की जर का खरोखर ह्या लोकांना एवढी कळकळ जर का लोकांची असेल तर ह्या सगळ्या मंत्र्यांनी, या सगळ्या आमदारांनी, खासदारांनी ज्या पद्धतीची नौटंकी पंतप्रधानांच्या आव्हानाला सकारात्मक दाखवण्यासाठी जे काही इलेक्ट्रिक वाहनांनी प्रवास केला ते इलेक्ट्रिक वाहन हे सर्वसामान्य जनतेला परवडण्यासारखं आहे का याचा विचार करावा। कारण की एक दिवसाची ही नौटंकी त्यांनी केली। खऱ्या अर्थाने जर का राष्ट्रप्रेम असेल तर ही दैनंदिन दिवसाला ज्या पद्धतीचा हा खडतर प्रवास ही सर्वसामान्य जनता या लोकल मधनं, या BST मधनं, या ST मधनं प्रवास करते त्या पद्धतीचा पुढचा जेवढा काही कालावधी या सरकारमध्ये बसलेले सगळे मंत्रिमंडळ आहे त्यांनी त्याच पद्धतीचा प्रवास करावा आणि त्याही पलीकडे जाऊन यांच्या पगार, यांचे पेन्शन हे सरकारसाठी, लोकांसाठी, या राष्ट्रासाठी या लोकांनी समर्पित करावे आणि मग लोकांना तत्वज्ञान शिकावं।